नमस्कार सर्वांचे, RG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। चला तर विद्यार्थ्यांनो, आज आपण मराठी व्याकरण प्रश्नसंच पाहणार आहोत। अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आहेत पहा, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। पहिला प्रश्न आहे पहा, संधी म्हणजे काय? पर्याय 1 आहे पहा सांगणे, पर्याय 2 सामावणे, पर्याय 3 संधी साधू, पर्याय 4 सांधणे। संधी म्हणजेच काय? कमेंट बॉक्समध्ये नक्कीच उत्तर टाइप करा आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 संधी म्हणजे सांधणे। पुढील प्रश्न, नामाचा उच्चार पुन्हा होऊ नये म्हणून नामाऐवजी येणाऱ्या विकारी शब्दाला डॅश डॅश असे म्हणतात। पर्याय 1 अव्यय, पर्याय 2 सर्वनाम, पर्याय 3 विशेषण, पर्याय 4 क्रियाविशेषण। आणि नामाचा उच्चार पुन्हा येऊ नये म्हणून काय वापरलं जातं? तर सर्वनाम वापरलं जातं। पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। पुढील प्रश्न आहे, मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? पर्याय 1 मराठी, पर्याय 2 हिंदी, पर्याय 3 देवनागरी, पर्याय 4 ब्राह्मी। आणि मराठी भाषेचे लेखन देवनागरी लिपीमध्ये केले जाते। पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। पुढील प्रश्न आहे, वारंवार हे कोणते अव्यय आहे? पर्याय 1 आवृत्तीवाचक, पर्याय 2 संख्यावाचक, पर्याय 3 रीतिवाचक, पर्याय 4 स्थलवाचक। वारंवार म्हणजे संख्येची आवृत्ती दाखवतं, त्यामुळे आवृत्तीवाचक अव्यय आहे पहा। पुढील प्रश्न आहे, संधी सोडवा। सत अधिक आनंद, पर्याय 1 सदानंद, पर्याय 2 सर आनंद, पर्याय 3 सद आनंद, पर्याय 4 सददानंद। कसा शब्द होईल मग? सदानंद। पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे। पुढील प्रश्न आहे, आळस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। पर्याय 1 कामसू, पर्याय 2 उत्साह, पर्याय 3 कष्टाळू, पर्याय 4 कांक्षा। आणि आळसच्या विरुद्धार्थी काय होईल? उत्साह, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। पुढील प्रश्न आहे पहा, दिवसेंदिवस हा शब्द कोणत्या समास प्रकारात मोडतो? पर्याय 1 आहे पहा अव्ययी भाव समास, पर्याय 2 आहे पहा तत्पुरुष समास, पर्याय 3 आहे द्वंद्व समास, पर्याय 4 आहे बहुव्रीही समास। आणि दिवसेंदिवस हा शब्द अव्ययी भाव समासाचा आहे पहा। पुढील प्रश्न आहे, शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा। आता हे तुम्हाला 4 पर्याय दिले गेलेले आहेत पहा। मग हे प्रात्यक्षिक हा शब्द आहे, मग त्याची वेलांटी कोणती आहे? पहिली आहे की दुसरी आहे? पला काना आहे का नाहीये? याच्यातून तुम्हाला शुद्ध शब्द ओळखायचा आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 प्रात्यक्षिक। पुढील प्रश्न आहे, अनेक वचनी शब्द ओळखा। पर्याय 1 महा, पर्याय 2 शाळा, पर्याय 3 गळा, पर्याय 4 विळा। आणि अनेक वचनी शब्द विचारला आहे पहा, म्हणून बरोबर उत्तर असेल शाळा। पर्याय क्रमांक 2। पुढील प्रश्न आहे, ळ वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? पर्याय 1 उष्मे वर्ण, पर्याय 2 स्पर्श व्यंजन, पर्याय 3 महाप्राण, पर्याय 4 स्वतंत्र। मग ळ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे बरं? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्वतंत्र वर्ण आहे पहा। पुढील प्रश्न आहे, डोळा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा। पर्याय 1 अक्ष, पर्याय 2 चक्षु, पर्याय 3 लोचन, पर्याय 4 दृश्य। आणि नसलेला विचारले, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 दृश्य। पुढील प्रश्न आहे, अधोरेखित शब्दाची जात ओळखा। ताजमहल ही अतिशय सुंदर इमारत आहे आणि ताजमहलला अधोरेखित केला आहे पहा। पर्याय 1 आहे विशेष नाम, पर्याय 2 आहे भाववाचक नाम, पर्याय 3 आहे सामान्य नाम, पर्याय 4 आहे धातुसाधित नाम। मग ताजमहल हे कोणतं नाम आहे? विशेष नाम आहे पहा। पर्याय क्रमांक 1। पुढील प्रश्न आहे, संस्कृत मधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना काय म्हणतात? पर्याय 1 तद्भव शब्द, पर्याय 2 तंतोतंत, पर्याय 3 मूळ शब्द, पर्याय 4 तत्सम शब्द। मग संस्कृत मधून मराठीत जशीच्या तशा आलेल्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात। पर्याय क्रमांक 4।
पुढील प्रश्न आहे, दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला डॅश डॅश अव्यय असे म्हणतात. पर्याय 1 शब्दयोगी, पर्याय 2 केवल प्रयोगी, पर्याय 3 उभयान्वयी, पर्याय 4 क्रिया विशेषण. दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. पर्याय क्रमांक 3 शब्दांच्या जाती एकूण डॅश डॅश आहेत. पर्याय 1 2, पर्याय 2 3, पर्याय 3 5, पर्याय 4 8. अत्यंत सोपा असा प्रश्न आहे पहा आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4.